औद्योगिक क्षेत्रांना 70% एलपीजी पुरवठा होणार। रेस्टॉरंट नंतर मोठ्या उद्योगांना 20% अतिरिक्त पुरवठा। पेट्रोलियम मंत्रालयाकडून पत्र जारी। राज्यांना तातडीने नियम लागू करण्याचे निर्देश। बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार। सुनेत्रा पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द। बारामती बिनविरोध करा, उमेदवारी अर्ज मागे घ्या। सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सकपाळांना पुन्हा फोन। उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवारांच्या अपघातावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेईन। बारामतीतील काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंची प्रतिक्रिया। मी लढण्यावर ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरेंची माहिती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून 6 जणांची माघार। अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी 6 अपक्ष उमेदवारांची माघार। निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या 47। काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा। शिवसेनेच्या नवनियुक्त संपर्क प्रमुखांशी शिंदेंच्या व्हीसीद्वारे संवाद। भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा अर्ज। भोंदू अशोक खरातचा स्पेशल सर्व्हिस पॅटर्न चर्चेत। बोगस इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून खरात भक्तांनाच लुटायचा, सूत्रांची माहिती। भोंदू खरात विरोधात तक्रारीचा ओघ वाढला। शरीर शांतीच्या नावाखाली 11 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप, तर ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये श्रीरामपूरमध्ये नवा गुन्हा दाखल। खरात विरोधात पीडित महिलांच्या तक्रारीची संख्या 19। पुण्याच्या हडपसरमध्ये 75 वर्षीय आजोबांना 12 कोटी 31 लाखांचा गंडा। शेअर बाजारातून 11 दिवसात 54 कोटी मिळवून देण्याचा आमिष देत फसवणूक। सायबर पोलिसात गुन्हा दाखल। उत्खनन रॉयल्टी बिन शेती प्रक्रिया डिजिटल होणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा।